नमस्कार मैत्रिणींनो, वैशालीज वर्ल्डमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। भाज्या आणि लहान मुलांचा जनरल 36चा आकडा असतो नाही का। ही भाजी नको मला आई, ती भाजी नको असं त्यांचं नेहमीच चालू असतं। आणि पण या भाज्यांमध्ये प्रामुख्याने सामावणारी एक भाजी म्हणजे गवार। ही तुम्हाला माहितीच असेल। गवार काही मुलं खात नाहीत, पण ही अतिशय पौष्टिक भाजी आहे। हृदयासाठी अतिशय गुणकारी आहे। कोलेस्ट्रॉल आपले कमी करते। हाडांशी निगडीत असलेल्या समस्यांनी जर त्रस्त असाल तर गवारीच्या भाजीचे सेवन अवश्य करा। डायबिटीज कंट्रोलमध्ये करते। गरोदर महिलांसाठी अतिशय उपयुक्त भाजी आहे, कारण यामध्ये फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन्स पोटातील बाळाच्या विकासासाठी खूप उपयुक्त ठरतात। तर ही जी तुमची आवडती भाजी आहे याच्यामध्ये अनेक पौष्टिक तत्वांचा समावेश आहे। या भाजीत प्रामुख्याने प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन के, सी आणि ए हे भरपूर प्रमाणात आपल्याला आढळतात। या व्यतिरिक्त फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम सुद्धा आढळते। तर चला तर मग बघूया ही गवार आपण कशी करायची। तर एकीकडे टोमॅटो असा बारीक चिरून घ्यायचा आहे। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। लसूण थोडासा सोलून घ्यायचा आहे। तर इथे अर्धा किलो गवार हे बघा मी शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये। चांगली शिजलेली आहे हे बघा। ही असं थोडीशी चेपली जाते अशी शिजवायची आहे, कारण जर गवार शिजली ना चांगली तर त्याची टेस्ट पण खूप छान होते। कांदा ऑलरेडी बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपल्याला चांगली फोडणी करायची। कढईमध्ये तेल घातलेलं आहे, मोहरी घातली आहे, चांगली तडतडू द्यायची। जिरं, हिंग आणि कांदा, कढीपत्ता हे सगळे आयटम आपण टाकलेले आहेत। कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाहीये। तर ही गवारीची भाजी तुम्ही नक्की करा, अतिशय पौष्टिक आहे। दररोज जरी खाल्ली तरी काहीही हरकत नाही। कांदा चांगला लाल करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घातली आहे फक्त, आणि लाल तिखट घातले आणि हा टोमॅटो घातलेला आहे। आता टोमॅटो पण चांगला शिजवून घ्यायचा आहे। त्याला असं तेल सुटायला हवं। मीठ घालत आहे चवीप्रमाणे। आणि आता थोडंसं ते गवारीचं पाणी घातलेलं आहे। आणि आता जी आपली शिजलेली गवार आहे ती आपल्याला वरून घालायची। तर ही गवारीची जी भाजी आहे, ग्रेव्हीची भाजी आहे, तुम्ही नक्की करून पहा। अतिशय सोप्या पद्धतीने केलेली आहे। यात कुठलेही इतर मसाले घातलेले नाहीत, ना गरम मसाला ना काळा मसाला। ही अतिशय पौष्टिक अशी भाजी रेडी आहे। तर तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। अशी ही रस्सेदार भाजी, कलर बघा किती छान आलेला आहे। ही अशी आपली रस्सेदार भाजी तयार आहे।